यवतमाळमध्ये जिल्ह्यातील 13 तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। नदी नाल्याचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलंय। पुन्हा मोठा पाऊस आल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता अधिकचे प्रयत्न घेतले जाऊ शकतात आणि याकरता म्हणून एसडीआरएफचं पथक आता दाखल झालेलं आहे। यात अधिकारी अंमलदार असे एकूण 32 जणांचा यात समावेश आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला एसडीआरएफची टीम यवतमाळमध्ये दाखल झालेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसडीआरएफची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। आपण आपल्यासोबत एसडीआरएफचे अधिकारी आहेत। सर, एकीकडे जर पाहिलं तर काल आणि परवा 2 दिवसांमध्ये भयंकर पाऊस झाला आणि अनेक नुकसान सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। काही लोकांचा जीव सुद्धा या ठिकाणी गेला। कशा प्रकारचा तुम्हाला आदेश मिळालेला आणि काय सांगणार? कलेक्टर साहेबांनी जो आदेश दिला आहे की एक टीम नागपूरवरून यवतमाळ येथे अतिवृष्टी झाल्यामुळे रिझर्व्ह ठेवण्यासाठी आमची एसडीआरएफची टीम इथं काल संध्याकाळी हजर झालेली आहे आणि आज सकाळी पण पाऊस कुठे कुठे वाढतो किंवा नाही, काही लोक अडकलेले आहे, याबद्दल अलर्ट राहण्याचे सांगितले आहे कलेक्टर साहेबांनी। तर आम्ही एसडीआरएफची टीम घेऊन इथे माझ्यासोबत 3 अधिकारी आणि 24 अंमलदार आणि 2 परिचारिका आणि 1 वायरलेस असे टीम 32ची घेऊन आलेले आहे। इथे येणाऱ्या कुठल्याही स्थितीला, पूर परिस्थितीला, डिझास्टरला आम्ही तोंड देण्यास सज्ज आहे। महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीत किंवा देशामध्ये कुठल्याही परिस्थितीला आम्ही नेहमी सज्ज राहतो। आम्ही कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज राहतो। नक्की एकंदर पाहिलं तरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये कुठलीही परिस्थिती असो त्या परिस्थितीला मात देण्यासाठी आम्ही सज्ज आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडला त्या ठिकाणी ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी पोहोचू असं सुद्धा एसडीआरएफच्या टीमच्या अधिकाऱ्याच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरतीये। शेतकऱ्यांशी संवाद साधलाय संजय राठोड यांनी। यवतमाळ जिल्ह्यात 16 तालुक्यापैकी 13 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्याचा होतं नव्हतं ते पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। या संदर्भात बोलण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकरी आपल्यासोबत आहे। भाऊ, एकीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं तुमचं नुकसान झालेलं आहे, मात्र या ठिकाणी प्रशासन कुठे लक्ष देत नसल्याची ओरड तुमच्याकडनं करण्यात येत आहे। काय सांगणार आहे या संदर्भात? हवामानातील जे बदल आहे त्यामुळे अतोनात नुकसान या शेतीचं झालेलं आहे। खऱ्या अर्थानं जर जागतिक हवामानाचे सल्ले ऐकून जर विज्ञान जर इथे डेव्हलप झालं असतं आणि त्या पद्धतीच्या व्हेरायट्या जर निर्माण केल्या असत्या, पण आपलं सरकार हे विज्ञान विरोधी असल्यामुळं कोणतीही तयारी केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाचे नाही आणि कृषी विभाग त्या बाबतीत झोपून आहे। कृषी क्षेत्र हा देशाच्या इकॉनॉमीचा पाठीचा कणा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो त्यांनी देशाच्या शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे होतं। जेव्हा हवामान खात्याने घोषणा केली, आताच भाऊ बोलले की हवामान खात्याने जेव्हा घोषणा केली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भामध्ये यावर्षी जास्त पाऊस पडणार आहे, तर त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण काय केली होती? या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे फार मोठ्या प्रमाणात आणि त्याचं नुकसान शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सोयाबीन पाण्यामध्ये आहे, काही खरडून गेलेल्या आहे जमिनी, 10-20 हजार हेक्टर जमिनी खरडून गेलेल्या आहे, परंतु शेतकऱ्याला कुठलंही नुकसान मिळत नाही आहे। मागच्या वर्षीचंही नुकसान मिळालं नाही, यावर्षीचंही मिळण्याची आशा नाही। सरकार हे सगळं शेतकरी विरोधी आहे। एकंदर पाहिलं तर शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे, मात्र प्रशासन कुठे लक्ष देत नसल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का, असा सवाल सुद्धा यावेळी उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।